जे नाकारतात त्यांच्यापासून बाजूला झालं पाहिजे आणि जे स्वीकारतात, स्वागत करतात त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. हम्म. म्हणून मी बुद्ध धम्माकडे आलो. हम्म. मात्र समाजामध्ये चर्चा होते की बाबासाहेब महाराजचे आहेत, पण जर मला असतं. हे समजलं की बाबासाहेब माझे आहेत, हा. बाबासाहेब आमचे आहेत हा. आणि बाबासाहेब सर्वांचे आहेत. आणि मला मला बौद्ध व्हायचं आहे, हम्म. मला धम्माच्या मार्गाने जायचं आहे. हम्म. तो माझा मार्ग आहे. बरोबर आहे. आणि त्यामध्ये उत्कर्ष आहे, कल्याण आहे, शांतता आहे, आनंद आहे, हम्म. बंधुत्व, समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्व, मानवता, अहिंसा कुठं आहे? बरोबर ते आहे. बाबासाहेबांच्या बौद्ध फिलॉसॉफीमध्ये 4 भाच्या आहेत, त्या पण बौद्ध झाल्या. हम्म. त्यातल्या 2-3 शिक्षिका आहेत, एक प्राध्यापक आहे. अच्छा. आणि त्यांच्या घरी साळुंके सरांनी बुद्धाची मूर्ती बसवली. हम्म. परिणाम असा होतो, बाबासाहेबांच्या विचाराचा, बाबासाहेबांचा बोधिसत्वाचा स्पर्श झाल्यामुळं हम्म. मी शिकलो, हम्म. माझे भाचे शिकले. मातंग समाजामध्ये केवळ भाचे शिकले, ही आनंदाची गोष्ट आहे ना. तुम्ही जेव्हा त्या बुवा बावाकडे दीक्षा घेतली बरोबर आहे. हिंदू धर्माची, हा. तेव्हा तुमच्या वडिलांना म्हणजे माझ्या आजोबांना तुम्ही विचारलं होतं का? हा. बरोबर आहे. नाही विचारलं. म्हणजे तुम्हाला मी का विचारावं बौद्ध व्हावं म्हणून? हम्म. तो माझा डिसिजन आहे. माझ्या वडिलांच्या आईने, आजीने सांभाळ केला माझा. हम्म. आणि म्हणून मी त्या आजीचा फार कृतज्ञ आहे, माझ्या आजोबांचा फार मी कृतज्ञ आहे Yes. हां. की ज्यांनी मला बौद्ध समाज दाखवला हम्म. आणि बौद्ध भावंडांनी मला स्वीकार. बाबासाहेब दिसले, दाखवले, हां. दिशा मिळाली धम्माची मला. माझ्या अपयशाचं कारण दुसऱ्यावर फोडू नये. यस. मी शिकलो नाही, हा. मी अभ्यास केला नाही, हां. मी स्टडी केला नाही, याला मी जबाबदार आहे असं स्वतःला समजलं तर ते त्यांचा प्रोग्रेस होईल, बरोबर आहे. त्यांच्या बंधूंचा. म्हणून ठीक आहे असं जर म्हणतात, अज्ञानातून बोलतात, त्या अज्ञानातून हम्म. त्यांना आपण क्षमा केली पाहिजे, कारण बुद्धांनी क्षमा केली. मातंग समाजापूर्वी बौद्धिसत्व होता, अच्छा. तो श्रमण परंपरेतला आहे, हम्म. अरहंत परंपरेतला आहे. हम्म. ते निर्वाण प्राप्त केलंय हम्म. आणि त्यांनी बुद्धाचे अनुयायी होते. हम्म. म्हणजे मातंग मूळचे बौद्ध आहेत. एखाद्या माणसानं मला पिऊन बनवा, चपराशी बनवा म्हणावं, त्याला कलेक्टर कमिशनर बनवावं, हम्म. ही भूमिका शाहू महाराजांनी केली. राईट. मातंग समाजाच्या लोकांना वकील बनवलं हम्म. तुकाराम गणाचार्यांना. हा. आणि तीच भूमिका, तेच बाबासाहेब, बुद्धाचा विचार बाबासाहेबांनी संविधानात ठेवला. आणि म्हणून मातंग समाजाचे मोरे साहेब राहुरी विद्यापीठाचे कुलगुरू झाले होते. राईट. आवाज इंडिया टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाशी संवाद साधत आहोत ज्यांनी 1991मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला 100 वर्षे पूर्ण झाली त्या क्षणी, त्यावेळेस बौद्ध धम्म स्वीकारला मातंग समाजातून येऊन. त्यांचं नाव आहे धम्मचरी प्रशील. आणि डॉक्टर आंबेडकरांनी दाखवलेल्या समतेच्या मार्गावर, धम्माच्या मार्गावर, बुद्धत्वाच्या दिशेने त्यांचं पाऊल त्यानंतरच समोर गेलं. आणि गेली 3 दशकं ते धम्मचारी म्हणून जगभर त्यांची व्याख्याने गाजत आहेत. साधारणतः त्यांनी आतापर्यंत 4,395 व्याख्याने दिलेली आहेत. आणि देशातच नव्हे तर विदेशातसुद्धा त्यांनी व्याख्याने दिलेली आहेत. भूटान, श्रीलंका, इंग्लंड या ठिकाणी त्यांची व्याख्याने गाजली आहेत. याशिवाय आंध्रा, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, देशभरात अनेक ठिकाणी त्यांची व्याख्याने गाजलेली आहेत. तर धम्मचारी प्रशील आज आपल्यासोबत आहेत. त्यांचं फार फार स्वागत आहे. आणि आपलं जे पूर्वाश्रमीचं नाव आहे ते बाबासाहेब बाळू सुवासे हे तुमचं पूर्वाश्रमीचं नाव होतं. नंतर तुम्ही धम्मचरी प्रशील झालात. आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही अण्णाभाऊच्या आईचे वंशज आहात, वालूबाई कामा मांग. हे खरं आहे? बरोबर आहे. अच्छा. पण आता मात्र मी धम्मवंशाचा आहे, बुद्ध वंशाचा आहे. बुद्ध आणि धम्म संघ माझा आदर्श आहे. ओके. फार अप्रतिम आणि महत्त्वाची गोष्ट आपण सांगितली. आणि आज आपण चर्चा करणार आहोत सध्या जो वाद सुरू आहे, महार मातंग या संदर्भातला वाद आहे, उपवर्गीकरणाचा वाद आहे. आणि हा वाद कसा संवादाने मिटवता येईल आणि संवादाच्या माध्यमातून, सुसंवादाच्या माध्यमातून आपण कसे दोनही भावंडांना एकत्र आणू शकतो या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. तर आपलं फार फार स्वागत आहे. आपण 1991मध्ये बौद्ध धम्म स्वीकारला आणि आपला हा जो निर्णय त्यावेळेस होता त्यामागची नेमकी कारणं काय होती? सामाजिक, वैचारिक आणि सांस्कृतिक नेमकं काय उद्देश आपला होता? थँक्यू, धन्यवाद. तुम्ही मला या ठिकाणी मुलाखतीसाठी बोलवलं. तुमचा खूप खूप मी आभारी आहे. जय भीम, नमो बुद्ध आहे. मला अतिशय आनंद होत आहे दीक्षाभूमी नागपूरमधून इंटरव्ह्यू, मुलाखत देत असताना तुमच्यासोबत. महत्त्वाची गोष्ट आहे, सामाजिक कारण म्हणजे वरून पाणी वाढणं, हां. बाहेर बसवणं, बाहेरच्या कपातून चहा देणं, अच्छा. हे फार इन्सल्टिंग होतं. हम्म. फार दर्द, म्हणजे ते इतकं दुःख आहे ना ते. म्हणजे तुम्ही अनुभवलं आहे? हा, ते अनुभवले मी लहानपणी. अच्छा. त्यामुळं जे नाकारतात त्यांच्यापासून बाजूला झालं पाहिजे आणि जे स्वीकारतात, स्वागत करतात त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. हम्म. म्हणून मी बुद्ध धम्माकडे आलो. अच्छा. तर मग बुद्ध धम्म स्वीकारल्यानंतर तुमचा दृष्टिकोन कसा बदलला? म्हणजे आत्ताचं जे काही महार मातंग संदर्भातला जे काही वाद आहे
किंवा त्या काळात सुद्धा जे काही आपसामध्ये थोडेफार विसंवाद असतील, तर तो दृष्टिकोन तुम्ही कसा बदलला? कारण एकीकडे धम्म स्वीकारणं आणि आंबेडकरवादी चळवळीत येणं हे सुद्धा एक चॅलेंजिंग पार्ट होता. हो, येस, खरी गोष्ट आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी आहे ना 7वीला असतानाच राऊंड टेबल कॉन्फरन्स वाचली. अच्छा, ओके. बाबासाहेबांची गाणी ऐकायचा मला खूप म्हणजे तो माझा छंद आहे. हां, हां. तर त्यातून मला आहे ना हे समजलं की बाबासाहेब आमचे आहेत. हं. मात्र समाजामध्ये चर्चा होते की बाबासाहेब महाराजचे आहेत. अच्छा, अशी होते चर्चा. कुजबूज कुजबूज असते, हं. बरोबर आहे. सगळ्यामध्ये पण मला नसते. हे समजलं की बाबासाहेब माझे आहेत, हां, बाबासाहेब आमचे आहेत हां. आणि बाबासाहेब सर्वांचे आहेत, बरोबर आहे. विश्वाचे जगाचे आहेत, विश्वाचे आहेत. आणि म्हणून मला असं वाटलं की त्यावेळेला प्राध्यापक, डॉक्टर, शिक्षक, इंजिनियर हे लोक दीक्षा घेत आहेत, हं. मी का घेऊ नये? अच्छा. आणि मला बौद्ध व्हायचं आहे, हं. मला धम्माच्या मार्गाने जायचं आहे, हं. तो माझा मार्ग आहे. बरोबर आहे. आणि त्यामध्ये उत्कर्ष आहे, कल्याण आहे, शांतता आहे, आनंद आहे, हं. बंधुत्व, समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्व, मानवता, अहिंसा कुठं आहे? बरोबर हे आहे. बाबासाहेबांच्या बौद्ध फिलॉसॉफीमध्ये. हां. थँक्यू. बरं, तुम्ही जेव्हा धम्मदीक्षा घेतली त्यानंतर आतापर्यंत तुम्ही जवळपास 300 लोकांना धम्मदीक्षा दिलेली आहे. हो तुमची स्वतःची वाईफसुद्धा ज्या आहेत त्या मला वाटते पुरश्मीच्या महार होत्या. हो, नंतर तुमचं महार मातंग असा त्या विवाह पूर्वापारच्या आहे. बौद्धच होत्या. बौद्धच होत्या. आणि Yes. आनंदाची गोष्ट, त्यांच्या घरी आहे ना हां. बाबासाहेब आले होते. अच्छा, हां, ओके. म्हणजे अशा तुम्हाला फार चांगला वारसा लाभलेला आहे. अशा पवित्र घरातले कासारे परिवार जो आहे, हं, हं. त्यांच्या घरातली मला मुलगी दिली आणि मला विशेष वाटतं की त्यांनी मला स्वीकारलं. हे अच्छा. माझ्यासाठी आनंदाची, हो. अभिमानाची, गर्वाची गोष्ट आहे. हां. माझे मेहुणे ब्रह्मचारी आहेत, अच्छा. त्यांच्या मिसेस धम्मचारिणी आहेत, हां. बाकीचे मेहुणे धम्ममित्र आहेत, हां. त्यांच्या मिसेस धम्ममित्र आहेत. म्हणजे एकंदरीत आणि ते पूर्ण- रमाईचे नातेवाईक आहेत. आनंदाची गोष्ट म्हणजे अच्छा. ही परवाची गोष्ट कळलेली गोष्ट आहे मला. हां. आता रमाईचे रिलेटिव्ह आहेत हां. आणि बाबासाहेब त्यांच्या घरी आले होते. हं. अशा घरात मला मुलगी मिळाली आणि मला खूप आनंद आहे, मला अभिमान आहे त्या गोष्टीचा. अच्छा. आणि तुमच्या परिवारामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात धम्माप्रती आकर्षण आणि त्याचं आचरण पण आहे. हां, माझ्यामुळं काय झालं की मातंग समाजामध्ये की माझ्या वडिलांना, माझ्या आईला हे समजलं की आमचा मुलगा सुधरत आहे, परिवर्तन होत आहे, बदल अच्छा. होत आहे, ओके. त्याचे कपडे बघा, तो कसा राहतो. हं. तर त्यांनी मग माझे जे भाचे आहेत हं, हं. त्यांना हॉस्टेलला पाठवलं. अच्छा. त्रिरत्न बौद्ध महासंघ कोल्हापूरच्या. हां, हां, मी हां. पण विद्यार्थी आहे त्रिरत्न बौद्ध महासंघाचा, हां, हां, हां. हॉस्टेलचा. ओके. आणि त्यांनी मग धर्मांतर केलं. हां. माझ्या भाचे पण, त्यांनी पण एक धम्ममित्र झाला. हां. धम्ममित्र म्हणजे पंचशिलाचं पालन करणारा, अगदी. 100% बौद्ध. यस. आणि दुसरा आहे तो बौद्ध झाला. हं. आणि 4 भाची आहेत त्या पण बौद्ध झाल्या. हं. त्यातल्या 2-3 शिक्षक आहेत, एक प्राध्यापक आहे. अच्छा. त्यांच्या घरी आह साळुंके सरांनी बुद्धाची मूर्ती बसवली. हं. परिणाम असा होतो, बाबासाहेबांच्या विचाराचा, बाबासाहेबांचा बौद्धिसत्वाचा स्पर्श झाल्यामुळं हं. मी शिकलो, हं. माझे भाचे शिकले. मातंग समाजामध्ये केवळ भाचे शिकले, ही आनंदाची गोष्ट आहे ना. यस. अनेकदा हा विषय येतो की मातंग समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण फार कमी आहे खूपच. किंवा अर्धवट शिक्षण फार होतं किंवा मग त्यांना गायडन्स मिळत नाही. हे खरं आहे? गायडन्स मिळतो. हां. कसं असतं, आपण आपल्या मनाचे दरवाजे आहेत ना, हं. ते जर बंद केले हां. तर बुद्धन, बाबासाहेब, महात्मा फुले, शाहू महाराज, यस. संत कबीर, गाडगे बाबा, अण्णाभाऊ, हां. मुक्ता साळवे, लहुजी साळवे, राईट. त्यांचे क्रांतिकारी, परिवर्तनवादी, मानवतावादी विचार आत येणार नाहीत ना, आत येणार नाहीत. अगदी बरोबर आहे. मनाचे दरवाजे बंद केल्यामुळं, बरोबर. कवाडे बंद केल्यामुळं. हां. म्हणून आपण ओपन राहायला पाहिजे ज्ञान घेण्यासाठी. राईट. तर मातंग समाजाचा दोष आहे तो. हं. काही मातंग खरंच चांगले आहेत. आहेत ना, म्हणजे मला आठवतं की जे आपले एकनाथ आवाड होते, भाऊ एकनाथ आव्हाड, त्यांचं फार मोठं काम होतं. हो, त्यांनी yes. अनेक लोकांना चांगलं- माजलगावचे. हो, हं. माजलगावचे. त्यांचं भाषण ऐकलंय मी. यस. आमच्याच टीव्हीवरून आम्ही ते प्रसारित सुद्धा केलं होतं. हां. ते इथे नागपूरला आले होते, त्यांचा सत्कार पण झाला होता बरोबर आहे. आणि त्यांनी अनेक लोकांना धम्माची दीक्षा दिली. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या गावामध्ये आहे ना, तानुबाई किसन कांबळे नावाची जी एक म्हातारी होती ना, ती हां. माझ्या आजीची मैत्रीण होती. अच्छा. आणि ती काय, माझी आजी काय करायची की फडक्यात भाकरी बांधून तिच्या घरात ठेवायची. हां. आणि तिचं घर नेमकं समाज मंदिर बुद्ध विहार शेजारी होतं. अच्छा. आणि या बौद्ध भावंडांच्यात मी गाणी वावरले म्हणायची. तुम्ही, हां. माझा संस्कार झाले, संस्कार धम्माचे, झाले तुमच्या बाबाच्या धम्माचे. विचाराचे, Right. वैचारिक संस्कार झाले. पण एक प्रश्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती व्यवस्थेचा पर्याय म्हणून बौद्ध धम्म दिलेला होता. हो. मग आज महार आणि मातंग हा वाद निर्माण काय होतो? म्हणजे आपण जाती व्यवस्था आपल्या आपसात सुद्धा भेटू शकलो नाही. वाद निर्माण नाही होत, हं. वाद जाणीवपूर्वक निर्माण केला जातो सर. अच्छा. हां, हं. आता तुम्हाला सांगतो ना, बघा, म्हणजे हा वाद सामाजिक आणि राजकीय दोन्ही आहे. सामाजिक तेढ निर्माण करायची हां. आणि राजकीय पोळी राजकीय शेकायची. करायची. बघा, Right. पूर्वी आम्हाला कोणी तोडलं, हं. आपण ब्रोकन पीपल आहोत. येस, ब्रोकन पेपर. कोणी तोडलं,
मनुवादी मनुवादी व्यवस्थेने तोडले, व्यवस्थेने, yes. कृषिमित्र शृंगार लोकांनी तोडलं, हां, म्हणजे प्रस्थापितांनी प्रतिक्रांतीवाद्यांनी तोडले आपल्याला. आज ते जोडतील का आपल्याला? नाही. तर आपल्याला बुद्ध आणि बाबासाहेबच जोडू शकतात. राईट. आणि मला धम्माच्या शिबिराला पहिले घेऊन गेले ॲडव्होकेट शिवाजीराव घाटगे, अच्छा. गुरुवर्य, हां हां. आणि ते माझ्या आत्यांच्या गावी असायचे. अच्छा. तर माझी भेट झाली. मला ते शिबिरात घेऊन गेल्यामुळे मेडिटेशन, ध्यान साधना हां. आणि शांतता, कॉन्सन्ट्रेशन 1991 नंतर. 91ला, अच्छा. 91च्या अगोदरच. अच्छा, त्याच्या आधीच तुम्ही गेले हो, होते. 89 त्यातून मग ला. परिवर्तन झालं आणि मग तुम्ही धम्म स्वीकारला. जन्मशताब्दीला बाबासाहेबांच्या मी बौद्ध झालो, अच्छा. पण मी घरी सांगितलं नाही बौद्ध होणार आहे म्हणून. अच्छा, घरी सांगितलं मला नाही माहिती आहे तेव्हा. परमिशन मिळणार नाही. अच्छा. मग मी काय केलं, धर्मांतर केल्यावर घरी गेलो. मला वाटलं माझं स्वागत होईल. हां. स्वागत नाही झालं. नाही झालं, पुढे बरोबर आहे. वडिलांनी मला फार खालच्या पातळीवर बोलले, हां. वाईट बोलले, घरातून बाहेर जा बोलले. अच्छा. मी त्यांना क्रॉस क्वेश्चन केला, हां. आर्ग्युमेंट केला, असं आर्ग्यू केलं की तुम्ही जेव्हा त्या बुवा बावाकडे दीक्षा घेतली बरोबर आहे. हिंदू धर्माची, हां. तेव्हा तुमच्या वडिलांना म्हणजे माझ्या आजोबांना तुम्ही विचारलं होतं का? हां, बरोबर आहे. नाही विचारलं. मग तुम्हाला मी का विचारावं बौद्ध व्हावं म्हणून? हम्म. तो माझा डिसिजन आहे. हम्म. मला जायच्या सत्याच्या, न्यायाच्या, समतेच्या, बाबासाहेबांच्या बौद्धिसत्वाच्या मार्गानं. हम्म. मग घरच्या लोकांमध्ये काय बदल झाला नंतर? आई वडील जय भीम म्हणतात, आनंदाची गोष्ट. अच्छा. ओके. आता आई माझी वारली, म्हणजे माझ्या दुसरी एक दुःखाची गोष्ट आहे माझ्या लाईफमध्ये. माझी आई डिलेव्हरी होताक्षणी मरण पावली आहे. ओ. अच्छा. माझ्या वडिलांच्या आजीने सांभाळ केला माझा, हम्म. आणि म्हणून मी त्या आजीचा फार कृतज्ञ आहे. माझ्या आजोबांचा फार मी कृतज्ञ Yes. आहे हां. की ज्यांनी मला बौद्ध समाज दाखवला, हम्म. आणि बौद्ध भावंडांनी मला स्वीकार. बाबासाहेब दाखवले, हां. दिशा मिळाली धम्माची मला. बिलकुल. हे तुम्ही फार महत्त्वाचे विचार सांगितलेले आहेत. आता एक महत्त्वपूर्ण मुद्दा आपण चर्चा करूया की आता सध्या उपवर्गीकरणाचा मुद्दा फार गाजतोय. हो, तर त्यात दोन प्रवाह येतात. एक प्रवाह जो आहे तो असा म्हणतो की यामध्ये सामाजिक तूट निर्माण होईल, हो. आणि दुसरा असा म्हणतो की नाही, आमचं शोषण झालेलं आहे किंवा आम्हाला लाभ मिळालेला नाही आहे. तर तुम्हाला नेमकं काय वाटतं की यामध्ये सत्य काय आहे? शोषण कुणी केलेलं नाही. हम्म. बघा, गोष्ट कशी आहे, आता तुम्ही आवाज इंडिया चालवता. हम्म. तुम्ही आवाज इंडिया माझे घेतलं का तुम्ही? नाही घेतलं ना. तुम्ही नाही. तुमच्यात स्किल निर्माण निर्माण केली, केली. कॅपॅसिटी कॅपेबल झाला तुम्ही, Yes. आणि मग हे तयार केलं. तसं माझ्या अपयशाचं कारण दुसऱ्यावर फोडू नये. यस. मी शिकलो नाही, हां. मी अभ्यास केला नाही, हां. मी स्टडी केला नाही, याला मी जबाबदार आहे असं स्वतःला समजलं तर ते त्यांचा प्रोग्रेस होईल, बरोबर आहे. त्यांच्या बंधूंचा. म्हणून ठीक आहे असं जर म्हणतात, अज्ञानातून बोलतात, त्या अज्ञानातून हम्म. त्यांना आपण क्षमा केली पाहिजे, कारण बुद्धांनी क्षमा केली, हां, नाही, ते बाबासाहेबांनी क्षमा केली संविधान देताना. महाकरुणा ठेवली पाहिजे आपण. हो, करू ना. आणि मैत्री मैत्री आणि करुणा आणि ठेवली पाहिजे सभ्यसत्ता आपण. सुखी म्हणतो. यस. आणि बहुजन हित आहे बहुजन सुख आहे, हां. मातंग हित आहे मातंग सुख आहे, हां. बौद्ध हित आहे बौद्ध सुख आहे. यस. येस. बरं, एक विषय असा आहे की 1991ला आपण धम्म स्वीकारला, हो, त्यानंतर आपण हजारो लोकांना धम्मदीक्षा दिली, अनेक शिबिरं घेतले, हो. अनेक आपण प्रवचनं दिले. हो. तर या प्रवासात मातंग समाजाची मानसिकता आणि आंबेडकरी चळवळीतील त्यांचा सहभाग कसा बदलताना आपण बघितला? बौद्ध भावंड आपण जर ऑनेस्ट असेल ना, प्रामाणिक धम्माप्रती, बौद्धिसत्व बाबासाहेबांच्या प्रती, तर बौद्ध भावंड सगळ्या तन मन धनानं मदत करायला तयार आहेत. राईट. बरोबर आहे. हां. आता गोष्ट अशी आहे की आपली बंधनं, आपली कुंपणं, हम्म. आपल्या मर्यादा सोडून आपण बाहेर आलं पाहिजे बाहेर आलं पाहिजे. बरोबर आहे. जुन्या विचारातून. हां. हं. बरं, एक प्रश्न असा आहे की महार आणि मातंग समाजात ऐतिहासिक गैरसमज निर्माण करण्याचा किंवा तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. अशा या परिस्थितीमध्ये बौद्ध धम्म आणि आंबेडकर विचार या दोघांना एकत्रित करण्यासाठी कसे लाभदायक आहेत? यासाठी मला काय पर्याय असा आहे सर, की मातंग मूळचे बौद्ध आहेत. हां. 497 नंबरची गाथा बघा, हां. अट्टकथा बघा, हां. अट्टगाथा बघा, हम्म. धम्मपद बघा, हम्म. धर्मानंद गोस्वामींचं वाचूया, माशंभोरेंचं आपण वाचलं पाहिजे, हम्म. आह साळुंके सरांचं वाचायला पाहिजे आपण. हम्म. तर बौद्ध समाज, मातंग समाज हा पूर्वी बौद्धिसत्व होता. अच्छा. तो श्रमण परंपरेतला आहे, हम्म. अरहंत परंपरेतला आहे. हम्म. ते निर्वाण प्राप्त केलंय, हम्म. आणि त्यांनी बुद्धाचे अनुयायी होते. हम्म. म्हणजे मातंग मूळचे बौद्ध आहेत. हम्म. हां, आणि त्याच्यावर माझं आता काम सुरू आहे, लवकरच होईल तुम्ही ते. एक पुस्तक पण लिहिलं आणि काश्यप मातंग स्वतः चायनाला गेले होते, तरी तिथे काश्यप धम्मदीक्षा. मातंग चायनाला गेले. काश्यप मातंग विदर्भातले आहेत. अच्छा. मला अभिमान आहे भंते त्याबद्दल. काश्यप मातंग. भंते काश्यप मातंग, आणि ते अरहंत होते. हम्म. हे पण आनंदाची गोष्ट आहे. हम्म. स्वपाक अरहंत होता, हां. स्वपाक मातंग समाजातून आलेला. हां. स्वपाकचा भाऊ सुपिय, हां. सुप्रिय. भावाचं भांडण लागल्यामुळे त्याला प्रॉब्लेम झाला होता. चुलत्यांनी पनिशमेंट केली होती, तर भावाला पण धम्म मार्गावर आणलं. हम्म. आणि ज्या दिवशी आई भेटायला आली हम्म. स्वपाक यांची, हम्म. मातंगी, तेव्हा ती पण बौद्ध झाली. आणि ती अच्छा. नुसती बौद्ध नाही, जनरल बौद्ध, हम्म. तर ती स्वतःपन्न बौद्ध झाली. अच्छा. स्वतःपन्न माता आहे ती. हां. स्वतःपन्न म्हणजे 3 बंधनं तोडलेली. यस. सत्कायदिट्टी, विचिकित्सा, शिलवर्थ परामर्श. हम्म.
राजा प्रसेनजीत बौद्ध होता. हां. मातंग ऋषी अरहंत झाले. हां. मातंग ऋषी वैदिकांना सांगतात ते चुकीचं आहे. अच्छा. ते हिंदू नव्हते, हां. ते ब्राह्मणवादी नव्हते. तर मातंग ऋषी हे बुद्धाचे अनुयायी होते, बुद्धाचे शिष्य होते आणि बुद्धाने त्यांना अरहंत बनवलं. हम्म. आणि अपस्तांबा जो आहे ब्राह्मण, तो काय म्हणतो की खालच्या जातींना, चांडाळांना, ही शूद्रांना गुरु मानू नये. हां. तर बाबासाहेबांनी काय केलं, बुद्धांनी काय केलं, तथागत भगवान बुद्धांनी उपाली हां. उपाली नाही. नाभी नाभिक होते. समाजाचे, नाभिक समाजाचे हां. त्यांना विनयाचं प्रमुख केलं. यस. त्यांनी प्रवेश मागितला, त्यांचं प्रमोशनच केलं डायरेक्ट. हो. बुद्ध असे होते उदार, मोठ्या अंतकरणाचे, हां. हृदयाचे. यस. त्यानंतर स्वपाकांनी काय बोलले, मला श्रमण बनवा. हम्म. त्याला उपसंपदा दिली. हम्म. म्हणजे एखाद्या सुप्रिय श्रमण बनवा, त्याला उपसंपदा दीक्षा दिली, पुढची दीक्षा दिली, हम्म. प्रमोशन केलं. त्यानंतर सुनीत, हे भंगी समाज आहे, वाल्मिक समाजाचं. हो, हो. हां, तर भंते सुनीत यांनी पण श्रमण दीक्षा मागितली, हम्म. तर त्यांना उपसंपदा दिली. हम्म. ये सुनीता म्हटल्या बरोबर त्यांची उपसंपदा झाली. ये सोपाक, मला भेटायला ये, हम्म. आपण संवाद करूया. ते असं, ही तुझी दीक्षा. हम्म. म्हणजे बुद्धाच्या काळात अगरबत्ती मेणबत्ती लावून वगैरे हा काय प्रकार नव्हता बौद्ध होण्याचा. right. जो माणूस त्रिशरण, बुद्धंग शरणं गच्छामी म्हणायचा, हम्म. धम्मंग शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी म्हणायचा, तो बौद्ध व्हायचा. राईट. म्हणजे एखाद्या माणसानं सर मला शिपाई बनवा म्हणावं आणि त्याला कुलगुरू बनवावं. यस. एखाद्या माणसानं मला पिऊन बनवा, चपराशी बनवा म्हणावं आणि त्याला कमिशनर, कलेक्टर कमिशनर बनवावं. हम्म. ही भूमिका शाहू महाराजांनी केली. राईट. मातंग समाजाच्या लोकांना वकील बनवलं, हम्म. तुकाराम गणाचार्यांना. हां. आणि तीच भूमिका, तेच बाबासाहेब, बुद्धाचा विचार बाबासाहेबांनी संविधानात ठेवला. आणि म्हणून मातंग समाजाचे मोरे साहेब राहुरी विद्यापीठाचे कुलगुरू झाले होते. राईट. हा वारसा आहे, यस. हा वारसा आहे सर. बिलकुल. आता बिलकुल तुम्ही फार इतिहासातून उलगडा करत इथपर्यंत सांगितलेलं आहे की मातंग समाज हा पूर्वाश्रमीचा बौद्ध होता आणि संस्कृती जोपासणारा होता, संस्कृती संवर्धन त्यांनी केलं आणि बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार सुद्धा केला. पण वर्तमानात ज्या पद्धतीने आपण बघतोय की जे वाद निर्माण होत आहेत किंवा तणाव निर्माण होतोय, तर सुसंवाद स्थापित करण्यासाठी बुद्धिझमचा उपाय किती महत्त्वाचा आहे? काय केलं पाहिजे, आता बुद्धाने क्षमा केली, चिंचाला क्षमा केली, आक्रोश भरद्वाजनी शिव्या दिल्या, हो. त्यांना क्षमा केलं. तर आज आपण जे अज्ञानातून शिव्या देतात, आपल्याला वाईट बोलतात, राईट. वाईट शब्द बोलतात, त्यांना बौद्ध भावंडांनी क्षमा केलं पाहिजे. पहिला मुद्दा आहे. क्षमा केल्यावर त्यांनी पण ते गंभीर घेतलं पाहिजे. घेतलं पाहिजे. अगदी मातंग बरोबर. बांधवांनी. हां. ही आमची भावंड आहेत, हां, हां. आम्ही नागवंशी होतो, आम्ही एकत्र होतो, Yes, आम्ही आम्ही राजे नागवंशी होतो. होतो. हां. हां. आणि एकमेकांमध्ये सुसंवाद धम्मामुळे, बुद्धामुळे, संघामुळे आणि बौद्धिसत्व विचार तत्वधारेमुळे होऊ शकतो. तुम्हाला सांगतो, बौद्धिसत्व मातंग पंडित हे बौद्धिसत्व होते. अच्छा. बौद्धिसत्व म्हणजे कधी होतो माणूस, जो बुद्ध बनण्याचा प्रयत्न करतो त्याला बौद्धिसत्व म्हणतात. Yes. आणि तो 10 पारमिता पूर्ण करतो. हम्म. दान, शील, शांती, वीर्य, समाधी, निष्कर्म, अधिष्ठान, सत्य, मैत्री, उपेक्षा याचं आचरण करून बौद्धिसत्व मातंग पंडित अरहंत झाले सर. अच्छा. आणि मातंग ब्राह्मण समाजाची मुलगी केली, हम्म. दिट्टमंगलिका. हम्म. केवढा मोठा इतिहास आहे हा. हा इतिहास जोपर्यंत आपण बौद्ध भावंड त्यांना मैत्रीनं, प्रेमानं, पण करुणेनं सांगणार नाही, त्यांना इतिहास विपरीत सांगला जातो मातंग बांधवांना. त्यांना सांगतात की मातंग ऋषी होते, नाही, मग त्याच्यातून निर्माण झालं वीर्य, हे ते असे अनेक भाकड कथा त्याच्यामध्ये आहेत. त्याला मिसगाईड केलं जाते. हां. आपण खरं सत्य सांगूया ना. आपण सत्य सांगूया. यस. यस. बाबा तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे. बाबासाहेबांनी संविधानामध्ये कुणाचं नुकसान केलं मला सांगा तेवढं. कोणाचं नुकसान नाही केलं, सर्वांना समान. माझं स्वतःच चॅलेंज आहे हां. की बाबासाहेबांनी भारताच्या राज्यघटनेमध्ये कुणाचं नुकसान केलं. मग जेव्हा 59 जातीनं एकत्र ठेवलं बाबासाहेबांनी, Yes. याचा अर्थ नुकसान व्हावं, वाईट व्हावं ही भावना होती का बाबासाहेबांची? निश्चितपणे नाही. नाही ना. हम्म. मग त्यांना माहीत होतं, बाबासाहेब काय म्हणतात, वी आर नॉट महार, हम्म. वी वॉज नॉट महार, हम्म. वी आर बुद्धिस्ट, वी वॉज बुद्धिस्ट, यस. ही वॉज, वी आर. यस. बाबासाहेब होते म्हणून आम्ही आज आहोत. यस. वी आर बिकॉज ही वॉज. हा, विकास ही वॉज, बरोबर आहे का नाही? Yes. आणि म्हणून आम्ही बौद्ध होतो हे त्यांना सांगणार नाही आपण. जवळ घेऊन मैत्री. बाबासाहेब अहिला आश्रममध्ये काय म्हणतात बाबासाहेब सर? हम्म. अहिला आश्रम 1936ला बाबासाहेब म्हणतात, ज्या दिवशी महार तुम्हाला समतेनं, ममतेनं, बंधुत्वानं वागवणार नाही, त्या दिवशी मी महारांचा नाही, मी चांबारांचा, ढोरांचा, भंग्यांचा, मांगांचा, मातंगांचा, सगळ्यांचा आहे, हो. मी तुमचा नाही. यस. इतके बाबासाहेब सकारात्मक विधायक विद्रोही होते. यस. यस. निश्चितपणे. आता हे तुम्ही फार छान मार्ग सांगितलेले, आपण प्रयत्न करूया नाही, सुसंवाद आणखी करण्याचा. होतो, फार महत्त्वाचा पॉईंट आहे सर. हां. रमाई बाबासाहेब राजघरात राहायला गेले. हां. नायगावची वस्ती आहे, हो. बरोबर आहे. हां. सांगायचा माझा मुद्दा आहे की तिथं नायगावच्या वस्तीमध्ये काळोखे नावाचा परिवार हा बाबासाहेबांचा अतिशय प्रिय होते. अच्छा. बाबासाहेबांच्या घरी यायचे. हां. तर बाबासाहेब काय बोलले, अरे काळोखे,
एक मला मुलगा दत्तक द्या ना तुमचा, अच्छा. आणि माझी मुलगी इंदू मोठी व्हावी, आणि मी मांग आणि महार ही जी भिंत आहे ना मोठी ती पाडून टाकावी, रोटी बेटी करावं माझ्या मनात येते रे. अच्छा. मुलगा दत्तक घेतला बाबासाहेबांनी मातंग समाजाचा, त्याचं पालनपोषण संगोपन लक्ष्मी माता रमाई आंबेडकरांनी राजघरात केलं. डबा बनवून द्यायच्या, त्याला त्याचे कपडे बदलायच्या. हे किती बाबासाहेबांनी 13 परिषदा घ्याव्या मातंग समाजाच्या. हो. या रे माझ्यासोबत, मी तुमचा आहे. यस. देवदास कांबळेला सांगितलं मी तुमचा आहे रे. बाबासाहेबांचं अंतःकरण बौद्धिसत्वाचं हृदय, करुणेचं हृदय आहे ते, मैत्रीचं, महामैत्री, महाकरुणा आहे ती बाबासाहेबांची. संविधान तर महाकरुण मैत्रीच आहे ती. यस. हे फार तुम्ही एक इमोशनल टच तुम्ही ह्या याला दिला की बाबासाहेबांनी त्या काळात मातंग समाजाबद्दल किती आपुलकी, किती भावना विवश ते होते आणि त्यांच्या आपल्यामध्ये सामावण्यासाठी त्यांनी किती प्रयत्न केले. येस. आणि त्यांचा ते प्रयत्न आपण यशस्वी केले पाहिजे, हीच आपली त्याच्याप्रती फार मोठी एक अभिवादन असेल, कृतज्ञता असेल. कृतज्ञता असेल. Yes. निश्चितपणे. Right. आपण धम्मात आल्यानंतर आपण अनेक शिबिरं घेतले. आपण भूटानला गेले, श्रीलंकेला गेले, लंडनला गेले. काय बदल वाटतो आपल्याला भारताच्या बाहेर गेल्यानंतर, तिथल्या लोकांशी संवाद साधल्यानंतर? किती तुम्हाला मी जय भीम करू, किती वेळा तुम्हाला मी नमोबुद्ध आहे म्हणावं. अहो सर, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्स हां. टॉप मोस्ट युनिव्हर्सिटी आहे लंडनमध्ये. यस. तिथं फक्त अमर्त्य सेन यांचं तैलचित्र भिंतीवर आहे. हां. का तर बाबासाहेब माझे इकॉनॉमिक्सचे गुरु आहेत. फादर आहेत. यस. फादर ऑफ माय इकॉनॉमिक स्टडी डॉक्टर बी आर आंबेडकर असं म्हणतात. अमर्त्य सेन त्यांचा एक पोस्टर आहे भिंतीवर समोरच पुतळ्याच्या, आणि तिथं बाबासाहेबांचा पुतळा आहे सर. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये. तुमची मुलगी मुली तर शिकते वाटते. हा. दुसरी गोष्ट महत्वाची, बाबासाहेबांच्या बंगल्यात गेलो, 15 मिनिटं मी रडत होतो. डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं, कारण माझा बाप, खरंच मातंग समाजानं बापाला बाप म्हणावं, लोकांच्या बापाला बाप म्हणू नये, कुणाचं पण काय पण ऐकून, चुकीच्या गोष्टी ऐकून. कारण बाबासाहेब आपला बाप आहे, बौद्धिसत्व आहे, महामानव आहे, तो महापुरुष आहे. तर त्या बंगल्यात त्यांच्या बेडला त्यांचा चष्मा बघितला, हात लावून नतमस्तक झालो. मला खूप आनंद मिळाला, प्रेरणा मिळाली. आणि त्रिरत्न बौद्ध महासंघ, ज्या संघाचं मी काम करतोय, बनते संघरक्षित, उर्गेन संघरक्षित सुबुती आहेत, ब्रह्मचारी सुबुती आहेत, लोकमित्रांनी मला दीक्षा दिली कोल्हापुरात. अच्छा. सांगायचा माझा मुद्दा काय आहे, तर जेव्हा मी अधिष्ठानमध्ये गेलो, तर अधिष्ठान नावाचे सेंटर 27 एकरामध्ये आहे. अच्छा. आणि त्या 27 एकरामध्ये सर बाबासाहेबांचं अध्यासन आहे आणि बाबासाहेबांचा पुतळा आहे. अच्छा. सारे धर्मचारी रिक्वेस्ट करतात, प्लीज बाबासाहेबांचं अध्यासन बघा, पुतळा बघून या, दर्शन घेऊन या. अच्छा. हे जगाशी नातं जोडलं बनते संरक्षितांनी. ते पण बौद्धिसत्व होते. ही गोष्ट. आणि दुसरा महत्त्वाचा, लंडन बुद्धी सेंटरवर, LBCवर गेलो मी, लंडन बुद्धी सेंटरला. तिथं बाबासाहेबांचा फोटो. सारे धर्मचारी धर्ममित्र तिथले फॉरेनचे मला म्हणतात, प्रशील प्लीज गो इनसाइड द इमेज ऑफ बाबासाहेब, ग्रेट बाबासाहेब. अच्छा. व्हेरी ग्रेट बौद्धिसत्व. त्यानंतर केम्ब्रिजमध्ये गेलो. अच्छा. केम्ब्रिजमध्ये नाट्यगृह खरेदी केलेलं आहे आपण मोठं. तिथे बाबासाहेबांची जयंती मला साजरी करता आली. आणि बाबासाहेबांचं कुंभारा परी तू भीमा समाजाला घडविले, ओ कुंभारा परी तू भीमा समाजाला घडविले, धिक्कारून गुलामीला बुद्धाकडे वळवी. हे गाणं तिथं मला बोलता आलं. क्या बात आहे. आता लोकांनी काय करावं, ह्याच्यावर म्हटलं तुम्ही विश्लेषण द्या, त्याचा अर्थ सांगा. मग बाबासाहेब आंबेडकर, ग्रेट आर्किटेक्चर, ग्रेट रिफॉर्मर, सोशल रिफॉर्मर इन इंडिया, आणि गुड सॉन्ग, व्हेरी गुड सॉन्ग, व्हेरी गुड साऊंड, व्हेरी गुड व्हॉइस प्रशील. अच्छा. आणि मी तुम्हाला सांगा, मला अभिमान आणि आनंद वाटतो, गर्व वाटतो, समाधान, आनंद होत, प्रसन्न वाटतं की इंटरनॅशनल गायक झालो मी. अच्छा. इंटरनॅशनल प्रवचनकार झालो मी. स्टार प्रचारक झालो लंडनला गेल्यामुळं, आंतरराष्ट्रीय प्रवचनकार. आणि हे दीक्षाभूमीत सांगतोय, नागपुरात सांगतोय मी तुमच्या आवाज इंडिया चॅनलवर. तुम्हाला साधुवाद, मंगल कामना, आणि उत्तर तर तुमची प्रगती होत जाओ. तुम्ही भूटानला पण गेले, श्रीलंकेला पण गेले, तिथले अनुभव कसे होते? भूतानमध्ये सर फार नम्र माणसं आहेत. आचरण करावं भूतानच्या लोकांसारखं. हा ना. हो. आणि भूतानमध्ये नम्रता, विनयशीलता. आणि तिथं मी त्यांना एक प्रश्न विचारला की या मेणबत्त्या लावायला जे 50 माणसं आहेत, 25 स्त्रिया 25 पुरुष आहेत, ह्याचं कारण काय हो? तर ते मला बोलले, सर तुम्हाला माहीत नाही, बुद्ध किंवा बौद्धिसत्व कधी पण येऊ शकतात. अच्छा. 24 तासात. त्यांचं एक मान्यता आहे. त्यामुळे 24 तास प्रकाश पाहिजे.
अच्छा. त्यांच्या स्वागताला. त्यांच्या स्वागताला. अच्छा, ही त्यांची एक आणि श्रीलंकेमध्ये पण जिथे बाबासाहेब कॅन्डी हॉटेलला उतरले तिथे गेल्यानंतर डोकं टेकलं मी, डोळ्यात पाणी आलं माझ्या. कारण बाबासाहेब तिथे गेले होते धम्म शिकायला. तिथं बौद्ध भिक्खू आले. बौद्ध सभा मंगलम रक्कम तो सभा बुद्ध चालं. बाबासाहेब बोलले एवढा इतकाच धम्म, त्रिपिटक 55,000 पानांचं. एवढं मोठं त्रिपिटक आहे, धम्म एवढाच. बापरे, हे काय माझ्या कामाच नाही. म्हणजे मला मॉडर्न प्रचारक पाहिजे, सुटापुटातला. मला असा कमिटमेंट केलेला शरणगमन करणारा प्रचारक पाहिजे. हे बौद्ध भिक्खू काय माझ्या कामाचे नाहीत. ज्या हॉटेलमध्ये बाबासाहेब उतरले होते, धम्म शिकण्यासाठी गेले होते, त्या हॉटेलमध्ये राहता आलं, दर्शन घेता आलं आणि आनंद वाटते. तो धम्मचारी आहेत आपले श्रीलंकेमध्ये आणि आनंदाची गोष्ट आहे. प्रेरणा मिळाली, ऊर्जा मिळाली, स्फूर्ती मिळते. म्हणजे एकूण तुझ्या जीवनात फार प्रचंड असा बदलाव जो आहे, बदल जो आहे त्याच्यामुळे झालेला आहे. हो, स्ट्रगल खूप झाला, करावं लागलं मला पण. अच्छा, हो. स्ट्रगल कसा करावा लागला? आता तुम्हाला खरं सांगितलं तर असं सांगणं बरोबर नाही, पण 58% बौद्ध भावंडांनी मला मोठं केलं. माझे कल्याण मित्र धम्मचारी शाक्य मित्र आहेत पुण्यामध्ये. माझे कल्याण मित्र ज्योतिंदर आहेत. आता मला काय लोक म्हणतील की बाबा तुम्ही मातंग समाजाचा बौद्ध इतिहास लिहिताय, तुम्ही बौद्ध झालाय. माझ्या मिसेसनीच मला प्रश्न विचारला, अहो तुम्ही बौद्ध झालाय तर ते मातंग काय करताय? बरोबर आहे. अगं म्हटलं बघ, मी जर मांग प्रवृत्तीचा असतो, मातंग प्रवृत्तीचा, तर मी मांगाच्या धम्मचार्यांना कल्याण मित्र गुरु केला असतं. अगदी बरोबर. त्यावेळेला शाक्यरत्न धम्मचारी होते, मातंग समाजातून आलेले. अच्छा, त्यांना का नाही मी कल्याण मित्र केलं. मी पूर्वाश्रमीच्या महार समाजातून बौद्ध झालेल्या आणि धम्मचारी झालेल्या शाक्य मित्र ज्योतिंदरांना प्रिसेप्टर कल्याण मित्र का केलं. माझे पब्लिक प्रिसेप्टर चंद्रशील आहेत, ते विदर्भातले आहेत आणि त्यांचे माझ्यावर फार उपकार आहेत. त्यांच्यामुळे माझ्या गळ्यामध्ये हे दशशिलाचा केस आहे. ज्योतिंदरांचा मी फार कृतज्ञ आहे. शाक्यमित्रांचा फार मी कृतज्ञ आहे. म्हणजे सासुरवाडीची माणसं खूप चांगली आहेत, ज्यांच्यामुळे मला प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते. माझे मेमने मला पुस्तकं देतात प्रचंड वाचायला. माझी मुलगी पुस्तकाची ऑर्डर करते. अच्छा, हो. अहो इंग्लंडला 8,000चं पुस्तक माझ्या मुलगीने मला घेऊन दिलं सर. अच्छा, किती आनंदाची गोष्ट. 8,000चं बाबासाहेब, ज्यामध्ये दीक्षाभूमीचा फोटो आणि संदर्भ आहे. जगात दीक्षाभूमी आहे. नागपूरमध्ये नाही फक्त ती, इंडियात, नॉट ओनली इंडिया अँड नागपूर. दीक्षाभूमी, पवित्र भूमी, शुद्ध भूमी, बुद्ध भूमी, बौद्धिसत्वाच्या पवित्र स्पर्शाने पवित्र झालेली पवित्र भूमी जगामध्ये आहे. आणि ते पुस्तक घेऊन मला खूप आनंद अभिमान वाटला. तुमच्या एकूण व्यक्तिमत्वाकडे बघितल्यावर मला असं वाटतं की तुम्ही प्रचंड आनंदित आहात, प्रचंड तुमच्यामध्ये करुणा आहे, मैत्री आहे, उदिता आहे, उपेक्षा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये ह्या 1991च्या नंतरच घडल्या की याच्या पूर्वीसुद्धा तुमच्या त्या गोष्टीचं सुरू होतं? त्याच्यापूर्वी अर्धवट होतो मी. अच्छा, अर्धा म्हणजे कसं जय भीम का मर्दा, इधर का अर्धा उधर का अर्धा, असं होतं माझं पहिलं जीवन. पण माझे मित्र मला खूप चॅलेंज करायचे, विशेषतः बाबासाहेब कांबळे, माझ्या बौद्ध समाजातल्या आमच्या मातंग समाजाच्या बाजूला गावामध्ये, मादळे गावामध्ये, मादळे कोल्हापूर, करवीर तालुका, शाहू महाराजांचा तालुक्यातला मी आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे. राईट. आणि आनंदराव कोल्हापुरे, त्यानंतर नंदकुमार कोल्हापुरे प्राध्यापक झालेले, रंगराव कांबळे, ही माझी जी बौद्ध भावंड आहेत ना, ते मला सारखं टोकायचे. अच्छा, सारखं टोचायचे, एक काहीतरी कर, एकतर देवांची गाणी म्हण नाहीतर बाबासाहेबांची म्हण. अच्छा, एक काहीतरी कर, अशी गोष्ट आहे ती. तुम्हाला असं का वाटलं की समतेचा मार्ग आहे आणि तो मार्ग आहे तो विषमतेचा मार्ग आहे? अनुभव आला ना. चटके जाती त्याचे जे चटके आहेत ना सर, फार भयानक. अहो ते आमच्या गावातली एक बाई होती ना मराठा, ते मला गुलाम म्हणायची. हे गुलामा, जबाब काल आला नाही का आम्हाला, बघा असं म्हणायचे. म्हणजे मी गुलाम म्हणायचे. चांडाळ, गुलाम, मांग, हीन, तुच्छ. मग इतर लोकांना फरक नाही पडत? तुमचा तो फरक पडला, तुम्हाला ती क्रांती, तुमच्या मनात जी क्रांती आली ती इतर मातंग बांधवांच्या मनात नाही येत लवकर? त्यांच्यावर संस्कार, त्यांना सहवास लाभला पाहिजे, सहवास लाभला पाहिजे बौद्ध भावंडांचा. हे महत्वाचं आहे. अरबी कोसंबी मी शाहू महाराजांनी काढलेल्या हॉस्टेलमध्ये शिकलोय मी. कर्मीरा अण्णांच्या हॉस्टेलमध्ये ड्युटी केली मी वॉचमॅन म्हणून. आणि मिस्लार नावाच्या बोर्डिंगमध्ये मी शिकलो. अरबी कोसंबी हे बौद्ध आमचे अधीक्षक होते, अतिशय सामाजिक आणि वैचारिक आणि ग्रेट माणूस. नेहमी प्रेरणा द्यायची मला. आणि शंकर बाबा आवळे हे मातंग समाजाचे पहिले बौद्ध झाले, विठ्ठलाला सोडून पांडुरंगाला. त्यांच्याकडून मला प्रेरणा त्यावेळेला खूप मिळाली, प्रचंड प्रेरणा मिळाली. ते शांत माणूस आणि मला खूप आनंद मिळाला. अरबी कोसंबी सर आहेत माझ्या जीवनामध्ये, अनेक लोकांचं योगदान आहे तुमच्या जीवनात उन्नत करण्यात. तर तुम्हाला कसं वाटतं की आता नागपूरला अमुक सिद्धी माझे मित्र आहेत, अमृत सिद्धी आहेत माझे मित्र, नागकीतो माझे मित्र आहेत, पद्मभूती आहेत, आर्यकीर्ती माझे मित्र आहेत, धम्मचारिणी यवतमाळला असं धम्मचारिणी सम्यक आहेत, गुणराजे आहेत,
खूप धर्मचार्यांची मला मदत केलेली आहे मला. बरं, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला, की तुम्हाला काय वाटतं की भारतामध्ये जातीव्यवस्था जी आहे सध्या हां. आणि सध्याच्या काळात ती आणखी घट्ट होत आहे हां. आणि ज्या पद्धतीने आपण बघतो ओबीसी वर्सेस मराठा वाद सुरू होतो किंवा महार मातंग वाद सुरू होतो किंवा अन्य जातींना एकत्र करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा देशात सुद्धा अशा अनेक ठिकठिकाणी अशा पद्धतीने जाती त्याचा विष पेला जात आहे. तुम्हाला काय वाटतं की ह्या सगळ्यांवर जर मात करायची असेल तर आपण कशा पद्धतीने समोर गेलं पाहिजे? अतिशय हृदयस्पर्शी आणि फार महत्त्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. यासाठी आहे ना, सभ्य सत्ता सुखी होतो. सर्व प्राणी मात्र, मनुष्य मात्र, जीव सजीव सुखी होत. हे बुद्ध वचन घेऊनच आचरण करूनच जगावं लागेल. राईट. आणि केवळ क्वांटिटी बौद्ध असून चालणार नाही, निश्चितपणे क्वालिटी बौद्ध बनलं पाहिजे. बनलं पाहिजे. आणि मैत्रीचं प्रॅक्टिस, मैत्री भावना, ध्यान साधना यस. आचरण केल्याशिवाय आपण त्यांच्याबरोबर सुसंवाद साधू शकणार नाही. यस. आणि धम्म जोडू शकतो. हां. बाबासाहेबांचा विचार, बौद्धसत्वाचा विचारच महार आणि मांग, बौद्ध आणि मातंग, आंबेडकरीवादी मातंग, पूर्वाश्रमीचे मांग या सर्वांना जोडणारा एकच विचार आहे. एकच दुवा आहे. तो म्हणजे धर्मांतर, कन्व्हर्शन. आणि म्हणून बाबासाहेब 26 नोव्हेंबर 1956ला बाबासाहेबांचे भाषण आहे सारनाथचं. अतिशय महत्त्वाचं भाषण आहे. बाबासाहेब म्हणतात की बुद्ध माझा आदर्श आहे, बुद्धाशिवाय मी जगू शकणार नाही. नथी मे सरनंगायंग बुद्धो मे सरनंगवरंग येतेन सज्जवज्जन होतो मी जय मंगलम. बुद्ध माझं श्रद्धास्थान आहे, बुद्ध माझं अधिष्ठान आहे, बुद्ध माझं आदराचं स्थान आहे आणि बुद्धाला सोडून मी कोणालाही शरण जाणार नाही. या सत्यवचनाने माझे जय मंगल हो. यस. नथी मे सरनंगायंग धम्म मे सरनंगवरंग येतेन सज्जवज्जन होतो मी जय मंगलम. धम्म माझं श्रद्धास्थान आहे, धम्म माझं शरणस्थान आहे, धम्म माझं अधिष्ठान आहे आणि धम्माला सोडून मी कोणालाही शरण जाणार नाही. या धम्माच्या सत्यवचनाने माझे जयमंगल हो. नथी मे सरनंगायंग संगो मे सरनंगवरंग येतेन सज्जवज्जन होतो मी जयमंगलम. शेवटचा उपदेश आहे बाबासाहेबांचा. संघाला सोडून मी कुणालाही शरण जाणार नाही. या सत्यवचनाने माझे जयमंगल हो, मातंगांचं जयमंगल हो, आंबेडकरीवादी मातंगांचं जयमंगल हो, मांगांचं जयमंगल हो, बौद्ध भावनांचं जयमंगल हो, साऱ्या जगाचं विश्वाचं जयमंगल हो. हा बाबासाहेबांचा बौद्धिसत्वाचा मेसेज आहे. बिलकुल. तर हा संदेश बाबासाहेबांचा आहे की सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सभ्यसत्ता सुखी होतो. आणि आपल्याला जर हे वाद मिटवायचे असतील तर निश्चितपणे संवाद, सुसंवाद, मैत्री आणि करुणा आणि क्षमा आणि क्षमा ह्या गोष्टी आपल्यात असल्या पाहिजेत. आणि हीच पद्धत जे सध्या वाद सुरू आहेत, मग ते महार समाजातील पुरश्मीचे महार कराचे बौद्ध किंवा मातंग समाज असतील किंवा आणखी इतर समाजातील जे लोक असतील त्यांनी आपसात संवाद करून हा वाद मिटवला पाहिजे. हा काही खूप मोठा वाद नाही आहे, निश्चितपणे हा मिटू शकतो. आणि त्यासाठी बुद्धाच्या मार्गाने सगळ्यांनी जर गेलं तर निश्चितपणे हा देश सुजलाम सुफलाम होईल, शांतता नांदेल आणि प्रगती होईल. आणि आपण जे म्हणतो खरं दुखणं काय सांगतो तुम्हाला सर, खरा प्रॉब्लेम मी ऑब्झर्वेशन केलं, मी चिंतन करतोय. मी इंग्लंडला होतो, हे वादळ उठलं तेव्हा मी इथं खूप पाणी गेलंय. मी इथं नव्हतो. तर मी अण्णाभाऊ साठे जयंतीला पुण्यामध्ये महाराष्ट्रभर फिरताना मातंग भावंड काय म्हणतात ते सांगा. काय बौद्ध झालेले, काय अबौद्ध, बौद्ध येतं. तुम्ही अण्णाभाऊ सांगू नका. आता अण्णाभाऊ आम्ही लय ऐकले. मातंग पूर्वी बौद्ध होते, मांग कसे बौद्ध होते, ते बौद्धसत्व कसे होते हे सांगा, असं म्हणायचे मला. आणि सांगायचा मुद्दा काय, मग मी गेले की थांबायचा, मग जरा मिरवणूक बघायला बाहेर यायचा. मला एखादा रूम द्यायचे, अभ्यास करायला बसायचा, मी चहा पाणी करून बाहेर येऊन बघतोय तर मिरवणुकीमध्ये अण्णाभाऊंच्या बरोबर बाबासाहेबांचा फोटो. बरं, बाबासाहेबांचा फोटो इथपर्यंत ठीक आहे. इथली प्रस्थापित व्यवस्था, प्रतिगामी व्यवस्थेला काय खटकतं सांगू तुम्हाला मी. अण्णाभाऊंच्या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये बुद्धाचा फोटो का? अच्छा, ही त्यांना खटकते. अण्णाभाऊंच्या जयंतीमध्ये बौद्धिसत्व, महामानव, भारतीय घटनेचे प्रमुख एकमेव शिल्पकार डॉक्टर आंबेडकरांचा फोटो का? मग ज्योतिराव फुलेंचा पण फोटो. आता लहुजी साळवे आले, ज्योतिराव फुले येतात. आणि तुम्हाला सांगतो सर, लहुजी साळवे, आदरणीय ग्रेट गुरु लहुजी साळवे, आदरणीय मुक्ता साळवे त्यांची पुतणी, आणि अण्णाभाऊ यांनी मातंगांच्या समस्या मांडल्या, यांचं दुःख मांडलं. आणि बाबासाहेबांनी उत्तर दिले काय? बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. हे सोल्युशन आहे बाबासाहेबांचं. यस. तर हे सोल्युशन आहे बाबासाहेबांचं आणि आपण सर्वांनी त्या मार्गाने जायला पाहिजे. प्रशील सर कोल्हापूरवरून इथपर्यंत आले आणि आपल्याशी संवाद साधला त्याबद्दल आपलं फार फार धन्यवाद, फार फार आभार. थँक्यू. तुमचा मी खूप अत्यंत ऋणी आहे. मी अतिशय आपला आभार मानतो, धन्यवाद देतो.